पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीती स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमालंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीती स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 36व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। जनार्दन धार्त राष्ट्रान् निहत्य नः का प्रीतिः स्यात् एतान् आततायिनः हत्वा अस्मान् पापम एव आश्रयेत। त्याचा अर्थ असा होतो की हे जनार्दना हे श्रीकृष्णा, धार्तराष्ट्रान्निहत्य धृतराष्ट्राच्या पुत्रांना म्हणजे दुर्योधनादिकांना, निहत्य म्हणजे मारून, त्या कौरवांना मारून, नहा का प्रीतिः स्यात् आमचं कोणतं प्रिय होणार आहे, आमचं कोणतं कल्याण होणार आहे। एतान आततायिनः हत्वा या आततायींना मारून अस्मान पापम एव आश्रयेत आम्हाला कुळक्षयाचं पापच मात्र लागणार आहे। तो म्हणतो जनार्दना हे देवा, या धृतराष्ट्राच्या पुत्रांना म्हणजे दुर्योधनादिकांना या कौरवांना मारून नह का प्रीतिः स्यात् आमचं काय प्रिय होणार आहे। उलट ह्या आतताईंना मारून आम्हाला पापच लागेल। युद्ध केल्यानं मोठी हानी होणार आहे असा तो विचार करतो आहे। या सैन्यामध्ये आचार्य आहेत, चुलते आहेत, पुत्र आहेत, आजे आहेत, मामे आहेत, सासरे आहेत, नातू मेहुणे इतर संबंधी लोक आहेत। तो म्हणतो यांनी जरी मला मारलं किंवा हे जरी मला मारायला प्रवृत्त झाले तरी देखील मी यांना मारण्याचा विचार करू शकत नाही। पृथ्वीचं राज्यच काय, अपि त्रैलोक्य राज्यस्य, त्रैलोक्याचंही राज्य मला जरी प्राप्त होणार असेल तरी देखील मी यांना मारण्याचा विचार देखील करू शकत नाही। मोहापोटी तो हे सर्व बोलतोय। त्याच्या बोलण्यात कोणतीही सुसंगती सुसंबद्धता नाही आहे। कारण हा जो श्लोक आहे आता मी उच्चारलेला त्याच्यामध्ये तो म्हणतो या दुर्योधनादिकांना मारून आमचं काय प्रिय होणार आहे। उलट ह्या आतताईंना मारून म्हणजे यांना आतताई असं देखील म्हणतोय आणि पुन्हा म्हणतोय यांना मारून आमचं काय कल्याण होणार आहे। एक तर त्यांना आतताई तरी म्हणू नकोस। लक्षात आत्ताच काय म्हणत होता, हे आमचे सगळे कोण आहेत, आमचेच गोत्रज आहेत, आमच्याच कुळातील लोक आहेत, मग यांना मारावं, दुर्योधनादिकांना मारावं तर मग युधिष्ठिरादिका का न वधावे, मग युधिष्ठिरादिकांचा का वध करू नये। हे येर आघवे गोत्र जामुचे, हे सर्वच जण दुर्योधनादी बांधव असलेले ते कौरव काय आणि माझे बांधव असलेले हे धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव, भीम नकुल सहदेव धर्मराज इत्यादी काय, हे आम्ही परस्परामध्ये कोण आहोत, एकाच गोत्रातील लोक आहोत ना, असंही म्हणतोय।
आणि आता काय म्हणतोय, ह्या आतताईंना मारून आम्हाला पापच लागेल. आतताई तरी म्हणू नकोस, पण त्याच्या बोलण्यामध्ये कोणतीही सुसंगती दिसत नाही आहे. शास्त्रात तर उलट असं सांगितलेलं आहे की आतताईंना मारण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. त्या आतताईंना दिसता क्षणीच मारलं पाहिजे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आतताई कोण, यांना तो आतताई काय का म्हणतोय, तर ह्या काही गोष्टी आहेत की त्या ज्याच्याकडून घडतात त्याला काय म्हणतात, आतताई असं म्हणतात. अग्निदो गरदश्चैव शस्त्र पाणिर्धनापहा क्षेत्रदारापहर्ताच षडेते ह्यातताईनः. ह्या 6 गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट किंवा ह्या 6च्या 6 गोष्टी ज्याच्याकडून घडत असतील त्याला काय म्हणायचं, आतताई असं म्हणायचं. अग्निदः, अग्नी लावणारा म्हणजे जाळणारा, जाळपोळ करणारा, तो काय आहे, आतताई. अग्निदो गरदश्चैव विषप्रयोग करणारा, त्याला काय म्हणायचं, आतताई म्हणायचं. पुन्हा शस्त्रपाणी म्हणजे शस्त्र हातामध्ये धारण करून धावून येणारा, मारायला काय होणारा, प्रवृत्त होणारा. धनापहा, आपल्या धनाचा अपहार करणारा, हा कोण आहे, आतताई. क्षेत्रदार हरश्चैव किंवा क्षेत्रदारापहर्ताच. क्षेत्र म्हणजे शेती, आपली असलेली शेती जमीन ती बळकावणारा. आणि दारा म्हणजे पत्नी, तिचं अपहरण करणारा. ह्या 6 जणांना काय म्हटलेलं आहे, आतताई म्हटलेलं आहे. अग्निदः म्हणजे अग्नी आग लावणारा, गरदश्चैव विषप्रयोग करणारा, अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणी ही हातामध्ये शस्त्र घेऊन मारायला प्रवृत्त होणारा. धनापहा, धनाचा अपहार करणारा. क्षेत्र बळकावणारा. आणि दारा म्हणजे पत्नीचं अपहरण करणारा. ह्या 6 काय म्हणतात, आतताई म्हणतात. तो म्हणतो त्याप्रमाणे ते खरोखर आतताई आहेत. कोण, हे कौरव. पण आतताईंना मारून आम्हाला पापच लागेल हे मात्र चुकीचं बोलतोय. कौरव हे काय आहे, कोण आहेत, आतताईच आहेत खरे. ह्या 6 पैकी एक जरी गोष्ट एखाद्याकडून घडत असेल दुसऱ्याच्या बाबतीत तरी त्याला काय म्हणतात, आतताई म्हणतात. या कौरवांनी तर 6च्या 6 गोष्टी केलेल्या होत्या यांच्या प्रती. अग्निदः आग लावणारा, लाक्षागृहामध्ये त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला की नाही, म्हणजे आतताईचं पहिलं लक्षण बसतंय की नाही त्यांच्यावर. गरदश्चैव विषप्रयोग करणारा, त्या भीमाला तर लहानपणीच विषप्रयोग केला होता, त्याला मारण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणी, हातात शस्त्र घेऊन मारणाला प्रवृत्त होण्यासाठी. आता तर ते शस्त्र घेऊन काय झाले, प्रवृत्त झालेले. अनेको वेळेस असे प्रसंग घडलेले आहेत. धनापहा, यांच्या धनाचा अपहार केलेलाच आहे. क्षेत्र, यांच्या वाट्याचं राज्य त्यांनीच काय केलेलं आहे, बळकावलेलं आहे. आणि दारा, पत्नी, पांडवांची पत्नी द्रौपदी, तिचं वस्त्रहरण यांनी, या दुष्टांनी केलेलंच आहे. म्हणजे हे आतताई आहेत. पण आतताईंना मारून पाप लागेल असं जो म्हणतो आहे ते मात्र उचित नाही आहे. त्यांनी शास्त्राने तर सांगितलं, ज्या शास्त्राने सांगितलं की ह्या 6 आतताई म्हणा, त्याच शास्त्राने सांगितलं आतताईनम आयांतम हन्याद एव अविचारयन. आतताई येताना जर दिसला तर विचार न करता त्याला काय करून टाका, मारा म्हटले. कारण तो समाज कंटक आहे, समाजामध्ये तो आतताई राहणं उचित नाही आहे. नातताई वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. त्या आतताईचा वध केल्यानं त्या मारणाराला किंचितही दोष लागत नाही. आणि हा काय म्हणतोय, पापमेवाश्रयदस्मान हत्वैतान आतताईनः. येतान आतताईनः हत्वा, ह्या आतताईंना मारून पापम एव आश्रयत, आम्हाला पापच लागेल. लक्षात आलं का. आता त्याचं हे बोलणं अत्यंत काय आहे, विसंगत आहे. त्याला फक्त काय करायचंय, युद्धापासून पळायचंय.
युद्ध टाळायचं, काहीही करावं आणि हे युद्ध टाळावं असं त्याचं काय आहे मनामध्ये आपल्याला दिसत आहे. देवाला समजावून सांगतोय की ज्या देवानंच शास्त्र निर्माण केलेलं आहे, त्या देवानंच सांगून ठेवलेलं आहे कोण आतताई आहे, त्या देवाला समजावून सांगतोय ह्या आतताईंना मारून आम्हाला काय लागेल, पापच लागेल. जरी वधू करोनी गोत्रजांचा तरी वसवटा होणी दोषांचा, मज जोडीलासी तू हातीचा दुरी होसी. जरी वधू करोनी गोत्रजांचा, जर आम्ही या गोत्रजांचा वध केला, या आप्तांचा काय केला, संहार केला, तरी वसवटा होणी दोषांचा, तर मग आम्ही काय होऊ, पापाचं वसतिस्थान होऊ. वसवटा म्हणजे वसतिस्थान. जणू काही सर्व पापच आमच्या ठाई येऊन आश्रयाला राहतील, आम्ही त्या पापाचं आश्रयस्थानच होऊ. आणि मग आम्ही जर पापाचं आश्रयस्थान होऊ, सगळे पाप आमच्या ठाई येऊन राहतील. कधी, जर आम्ही या गोत्रजांचा काय केला, वध केला तर. आणि मग तू जो आम्हाला प्राप्त झालेला आहेस मोठ्या पुण्याईनं, पूर्व पुण्याईनं, अनंत जन्मामध्ये केलेल्या सुकृताचं फळ म्हणून तू जो आम्हाला प्राप्त झालेला आहेस, आयताच आम्हाला मिळालेला आहेस, मज जोडलासी तू हातीचा दुरी होसी. हातचा म्हणजे चांगला आमच्या हातात आलेला तू काय होशील, दूर होशील. कशामुळं, पापामुळं. तुला सगळ्यात जास्त कंटाळा कशाचा आहे, पापाचा आहे ना, लक्षात आलं का. दुरावशील, दुरी होशी, पारखा होशील. चांगला तू आम्हाला प्राप्त झालेला आहेस, हे पाप जर आमच्याकडून घडेल तर तुझा आम्हाला काय होईल, वियोग होईल. आणि तुझा वियोग होणं हेच सगळ्यात अप्रिय गोष्ट आहे. लक्षात आलं का. जरी वधू करोनी गोत्रजांचा तरी वसवटा होणे दोषांचा, मज जोडलासी तू हातीचा दुरी होसी. विचार बरोबर आहे त्याचा. गोत्रजांचा वध जर कुणाकडून घडेल, आपल्या कुळाचा घात जर कोणी करेल, तर तो सर्व दोषांचा वसवटाच होणार आहे ना. सगळे दोष, सगळी पातकं तिथं येऊन त्याच्या ठाई येऊन राहतील. कुणाच्या, ज्याने आपल्या कुळाचाच काय केलेला आहे, संहार केलेला आहे. आता हे अर्जुन जे बोलतोय त्याने कुठंतरी शास्त्रामध्ये काय केलेलं आहे, ह्या गोष्टी श्रवण केलेल्याच आहेत ना, की सगळ्यात मोठं पाप म्हणजे आपल्या कुळाचा घात आपण स्वतः करणं. आणि इथं युद्ध करायचंय म्हटल्यानंतर युद्धाला आलेले हे सगळे आमच्या कुळातीलच माणसं आहेत. ते आपल्या हातून काय होतील, मारल्या जातील. आणि त्यांना मारल्यानंतर कुलनाशाचं, घाताचं जे पातक आहे ते आमच्या माथ्यावर येऊन बसेल. आणि मग आम्ही जर पापी होऊ, तर हा जो देव आम्हाला प्राप्त झालेला आहे, लाभलेला आहे, तो काय होईल, आमच्यापासून दूर होईल. मज जोडलासी तू हातीचा दुरी होसी. कुळहरणी पातके ते अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणे के देखावासी. कुळहरणी पातके, कुळाच्या नाशामुळं जी पातक घडतील ते अंगी जडती असे की ती सर्वच्या सर्व अंगी जडती, माझ्या अंगाला चिकटतील. कुळाचा नाश केल्यामुळं जे पातक आहेत ती सर्व पातक अशेखे, सगळी पातक ती माझ्या अंगाला येऊन चिकटतील. तये वेळी, तेव्हा हे देवा तू कवणे के देखावासी, तुला माझ्याजवळ राहणं योग्य वाटेल का, वाटणार नाही. आणि मग तुला कोणी व कोठे पाहावे. तये वेळी तू कवणे के देखावासी, तुला कोणी पाहावं, आणि के म्हणजे कोठे पाहावं. लक्षात आलं का. पापी माणसाला देवाचं दर्शन होईल का, होऊ शकत नाही. मग मी जर या कुळाच्या वधानं पापी होईल, सगळी पाप माझ्या अंगाला येऊन चिकटतील, तर मला तू दृष्टीला कसा पडशील, तू माझ्याजवळ असलेला दूर होऊन जाशील, पुन्हा मला तुझं दर्शन घडेल का, घडणार नाही. कुळहरणी पातकी ती अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणे की देखावासी. हे कसं घडेल, माझ्या अंगाला कुळ घाताचं जे पातक लागेल आणि त्या पापामुळं तू माझ्यापासून दूर होशील, तू माझ्या दृष्टीला कधी पडणार नाहीस. हे कसं घडेल, जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू,
मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. जैसा ज्याप्रमाणे उद्याना माझी, त्या उद्यानामध्ये, बगीच्यामध्ये, बागेमध्ये अनळू संचरला, प्रबळू अनळू संचरला देखोनी. जैसा उद्याना माझी प्रबळू अनळू संचरला देखोनी. ज्याप्रमाणे त्या बागेमध्ये प्रबळ असलेला मोठा अग्नी पसरलेला आहे हे पाहून, देखोनी, त्या बगीच्यात चोहीकडे मोठी आग लागलेली आहे हे पाहून, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे, हे पाहून कोकिळ मग क्षणभरी स्थिरू नोहे, मग क्षणभर देखील तेथे थांबत नाही. आता एरवी त्या बगीच्यामध्ये कोकिळा येतात की नाही? येतात. पण त्या बगीच्यामध्ये आग लागलेली आहे. आणि कशी आग? एका कानाकोपऱ्यात लागलेली नाही, प्रबळ आग, चोहूकडून अग्नीनं वेढलंय त्या बागेला, बगीच्याला. हे त्या कोकिळेनं जर पाहिलं तर मग ती कोकिळा थांबते का? थांबा, आता 1 तासाभराने विश्रांती करून मग जाऊया. नाही, क्षणभरी स्थिरू नये, 1 क्षणभर सुद्धा तेथे थांबत नाही. हे उदाहरण आहे. अजून एक उदाहरण देतोय. का सकर्दम सरोवरू अवलोकोनी चकोरू न सेवितू अभेरू करूनी निघे. का म्हणजे किंवा. देवाला सांगतो तो समजावून, देवा माझ्याकडून ह्या कुळघाताचं पातक घडल्यानंतर तू माझ्याजवळ थांबणार नाहीस. कसा थांबणार नाहीस? ज्याप्रमाणे बागेमध्ये चोहूकडून मोठी आग लागलेली आहे हे पाहून कोकिळ क्षणभर देखील तेथे थांबत नाही, त्याप्रमाणे. किंवा का सकर्दम सरोवरू अवलोकोणी चकोरू, किंवा तो चकोर, त्या चकोर पक्षानं त्या सरोवराचं काय केलं? अवलोकन केलं. पण कसा तो सरोवर, कसं सरोवर? सकर्दम, सगळं चिखलच चिखल ज्या सरोवरात आहे त्या चिखलानं भरलेलं ते सरोवर, त्याचं अवलोकन केलं, त्याला पाहिलं. आणि तो चकोर पक्षी न राहता, न सेवितू, त्याचं सेवन न करता, म्हणजे तिथं न थांबता, अभेरू करून निघे, त्याचा त्याग करून, अभेर करून तिथून निघून जातो. कोण? चकोर पक्षी. हा चकोर पक्षी चंद्रकिरणांवर जगतो असा कवी संकेत आहे. कवींनी असं सांगितलेलं आहे, आपण ऐकत आलेलो आहोत. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे, ती विचिती मने मावाळे चकोरत लगे. असा तो चकोर पक्षी तो त्या सरोवराजवळ आला. पण त्या सरोवरामध्ये काही स्वच्छ पाणी नव्हतं. सगळं चिखलच चिखल, गाळ, असा चिखलानं भरलेलं ते सरोवर त्या चकोर पक्षानं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तिथं थांबेल का तो? थोड्या वेळ थांबून मग जाऊया? नाही. न सेवितू, त्याचं सेवन न करता, अभेरू करून निघे, त्याचा त्याग करून तो चकोर पक्षी निघून जातो. तया परी तू देवा मद झकवू न येसी मावा, जरी पुण्याचा बोलावा नाशी जैल. तया परी तू देवा, त्याप्रमाणे तू देवा मद झकवू न येसी मावा, कधी जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल. त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्यातील पुण्याचा ओलावा नष्ट झाला तर मग मज झकवू न येसी मावा, मज मावा झकवू न येसी, तर तू मला मायेच्या द्वारे काय करशील? फसवशील आणि न येसी, माझ्याकडे परत येणार नाहीस. लक्षात आलं का? देवा तू काय करशील? मायेच्या द्वारे मला फसवशील आणि माझ्याकडे पुन्हा येणार नाही. कधी? जर माझ्या ठिकाणी जो पुण्याचा काही ओलावा आहे तो ओलावा जर काय होईल? नष्ट होईल. तर कधी नष्ट होईल माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा? जर मी या गोत्रजांचा वध करील तर, या कुळांचा मी नाश, माझ्या कुळाचा मी नाश करील तर, म्हणजेच मी युद्ध करील तर. म्हणून युद्ध न करणंच काय आहे? चांगलं आहे. तू माझ्याजवळ पुन्हा येणार नाहीस आणि मायेच्या द्वारे मला काय करशील? फसवशील. तस्मान नार्हा वयम हंतुम
धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव तस्मान्नार्हा वयम हंतुम तस्मान् स्वबांधवान् धार्तराष्ट्रान् हंतुम अर्हाः न माधव हि स्वजनम हत्वा सुखिनः कथम स्याम तस्मात् म्हणून स्वबांधवान आपले जे बांधव आहेत कोण धार्तराष्ट्रान धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे कौरव धार्तराष्ट्रान हंतुम त्यांना मारण्यास अर्हा न आम्ही योग्य नाहीत. लक्षात आलं का? म्हणजे आमचे बंधू हे धृतराष्ट्राचे पुत्र दुर्योधनादी त्यांना मारण्यास आम्ही अयोग्य आहोत म्हणजे त्यांना मारणं उचित नाही. पुन्हा म्हणतो माधव हे देवा हे श्रीकृष्णा स्वजनम हत्वा स्वजनांना मारून कथम सुखीन श्याम म्हणजे आम्ही कसे बरे सुखी होऊ स्वजनांना मारून आम्हाला सुख तरी कसं प्राप्त होईल स्वजनांना मारून आम्ही सुखी तरी कसे होणार. तो म्हणतो आधीचा जो श्लोक आहे की तू त्याच्यावर ज्ञानोबरायांनी केलेलं भाष्य तू चांगला आम्हाला प्राप्त झालेला हातीचा दुरी होसी आमच्या हातातून निघून जाशील आणि मज झकवून येसी मावा मायेच्या द्वारा मला फसवशील पुन्हा माझ्याकडे येणार नाहीस. म्हणून देवा आमचे बंधू असलेले हे धृतराष्ट्राचे जे पुत्र दुर्योधनादी त्यांना मारण्यास आम्ही काय आहोत अयोग्य आहोत. आमच्याकडून त्यांना मारलं जाणं हे काही उचित नाही कारण स्वजनांना मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ. लक्षात आलं का? हे आमचे स्वजन आहेत आणि यांना मारल्यानंतर आम्हाला कसं काय सुख प्राप्त होऊ शकतं. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसत असे. म्हणून मी हे न करी म्हणून मी हे अनुचित कृत्य करणार नाही. ये संग्रामी या युद्धामध्ये शस्त्र न धरी शस्त्र धारण करणार नाही कारण हे बहुती परी किडाळ दिसत असे. हे युद्ध करणं पुष्कळ प्रकारांनी बहुत प्रकारांनी दोषयुक्तच मला वाटतंय. किडाळ हे दोषपूर्ण आहे असंच मला वाटतं. तो म्हणतो म्हणून मी हे न करी हे युद्ध मी जे टाळू पाहतो त्याचं कारण मी घाबरलेलो आहे असं नाही तर यांना मारल्यानंतर दोष लागणार आहे मी पापी ठरणार आहे आणि तू जो आम्हाला मोठ्या पुण्यानं प्राप्त झालेला आहेस तो तू आमच्या जवळून काय होणार आहे दूर होणार आहे. म्हणून मी हे न करी. तो युद्ध टाळण्याचं काय करतोय कारण सांगते. खरोखर तो काय घाबरलेला नाही त्याला मरणाची भीती नाही उलट तो म्हणतो त्याला यांना मारू वाटत नाही आहे. लक्षात आलं का? तो शूरवीर आहे अनेक युद्धाचा त्याला काय आहे त्याच्या पाठीशी अनुभव आहे मोठा धैर्यवान तो पुरुष आहे. तो त्या युद्धाला घाबरलाय त्यांची संख्या अधिक आहे मोठे योद्धे त्यांच्या पक्षात आहेत म्हणून तो हे युद्ध टाळू पाहतोय असं नाही आहे. देवाला कदाचित असं वाटेल म्हणून तो कारण सांगतोय की देवा तसं काही तू समजू नकोस मी हे युद्ध का टाळू पाहतो तर यांना मारल्याने पाप लागेल आणि तू आमच्यापासून दूर होशील ही भीती माझ्या मनात आहे म्हणून मी हे न करी म्हणून मी हे युद्ध करणार नाही. ये संग्रामी शस्त्र न धरी या युद्धात शस्त्र धरणार नाही. अनेक युद्धात शस्त्र धारण केलंय की लक्षात आलं पण या युद्धात मात्र मी शस्त्र हातात धारण करणार नाही कारण हे युद्ध आमच्या स्वजनांशीच करायचं आहे. हे किडाळ बहुती परी दिसत असे कारण हे करणं म्हणजे हे युद्ध करणं पुष्कळ प्रकारांनी मला दोषयुक्तच दिसतंय. लक्षात आलं? किडाळ म्हणजे निंद्य वाईट गैर. अर्जुन हा पाप भीरू आहे. लक्षात आलं का? तो भीतोय कशाला युद्धाला नाही पापाला भीतो. स्वजनांना मारल्यानंतर जे पाप लागेल त्या पापाला तो भीतो आहे आणि त्या भीतीपोटी हे बोलतोय. भीतीच आहे त्याच्या मनात पण कशाची पापाची भीती आहे. हे किडाळ बहुती परी दिसत असे
तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेणे दुःखे हे फुटेल, तुझ विन कृष्णा. हे कृष्णा सांग बरं, तुझसी अंतराय होईल. सर्वात मोठी जी हानी आमची होणार आहे ना, ती कोणती होणार आहे? या पापामुळं तुझा काय होईल? आम्हाला वियोग होईल. देव अंतरे ते पाप, तुकाराम महाराज म्हणतात. देव आपल्यापासून दूर होणं हेच खरं सगळ्यात मोठं काय आहे? पाप आहे. पापामुळंच देव काय होत असतो? आपल्यापासून अंतरत असतो. तो म्हणतो तुझसी अंतराय होईल. जर आम्ही हे युद्ध केलं, आम्हाला पाप लागलं, तर मोठी जी हानी आमची होणार आहे ती काय होणार आहे? तुझा आम्हाला काय होईल? वियोग होईल. मग सांगे आमुचे काय उरेल, मग तुझ्या वाचून या जगात आमचं काय उरेल? आमचं अस्तित्व तरी काय आहे तुझ्या वाचून? तेणे दुःखे हे फुटेल, तुझ विन कृष्णा. आणि त्या दुःखानं तू आमच्यापासून दूर जो होशील, त्या दुःखानं आमचं काय फुटेल? हृदय फुटेल. एवढं दुःख आम्हाला होईल. कधी? तू जरा आमच्यापासून दूर झाला तर. तू कसा दूर होशील? आम्ही पापी ठरल्यानंतर. पाप कसं लागेल? युद्ध केल्यानंतर, कुळनाश आमच्याकडून झाल्यानंतर. म्हणून ते युद्धही नको, कुळनाशही नको, त्याने होणारं पापही नको, आणि त्या पापाचा परिणाम म्हणून तू जो आमच्यापासून दूर होणार आहे ते देखील आम्हाला नको. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल. तू आमच्यापासून जर दूर झालास तर जगतात आम्हाला काही किंमत राहणार नाही. खरी गोष्ट आहे. पुढे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले, त्यावेळेस द्वारकेतील स्त्रियांना घेऊन हस्तिनापुराला येत असताना वाटेत अगदी सामान्य रानटी लोकांनी सुद्धा अर्जुनाला चांगलं चोपून काढलेलं आहे. लक्षात आलं का? मग तो जोपर्यंत भगवंत त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंत तो म्हणतो आमचं या जगात काय आहे? अस्तित्व आहे. अर्जुन म्हणून किंवा पांडव म्हणून जे आमचं अस्तित्व आहे ते कोणामुळे आहे? तुझ्यामुळं आहे. मग सांगे आमुचे काय उरेल, आमचं काय शिल्लक राहील जर तू आमच्यापासून दूर होशील तर. आणि तू दूर झाल्यानंतर आम्हाला एवढं दुःख प्राप्त होईल की तेणे दुःखे हे फुटेल, तुझ विन कृष्णा. आता वनवासामध्ये असताना ते राज्यापासून दूर होते, वैभवापासून दूर होते, ही जी भौतिक सुख आहेत याच्यापासून ते काय होते? दूर होते. पण भगवंत त्यांना जवळ होता की नाही? द्वारकेचा राणा पांडवा घरी आपण म्हणतो की नाही? देवाचं सतत ते स्मरण करतच होते की नाही? पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. आणि ते देवाचं स्मरण म्हणजे मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी, नारद माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा, तेथे देव त्यांच्या मागे पुढेच होता, मागे पुढे उभा आहे. सांभाळीत आलिया आघात निवाराया. अनेक प्रकारचे जे आघात त्यांच्यावरती झाले त्याच्यातून रक्षण कोणी केलेलं आहे? देवानंच केलेलं आहे. मग ते हे अर्जुन जाणून आहे. म्हणून तो म्हणतो तुझसी अंतराय होईल. सगळ्यात मोठी जी हानी होईल त्या पापामुळं तुझा काय होईल? वियोग होईल. आणि मग सांगे आमचे काय उरेल, मग तुझ्या वाचून आमच्या जगात कोणत्या प्रकारचं अस्तित्व राहणार आहे? शिवाय तेणे दुःखे हे फुटेल, तुझ विन कृष्णा. शिवाय तुझ्या वाचून जे आम्हाला दुःख प्राप्त होणार आहे त्यानं आमचं काय फुटणार आहे? हृदय फुटेल. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात अघडती. अर्जुन म्हणे म्हणून कौरव हे वधिजती, म्हणून हे कौरव वधिजती, ह्या कौरवांना मारावं. मग आम्ही भोग भोगी जाती, मग आम्ही भोग भोगावेत. हे मात असो, ही गोष्टच राहू दे म्हटले. अघडती, कारण ती माझ्याकडून घडणं शक्य नाही अर्जुन म्हणे, असं अर्जुन म्हणतोय. ही गोष्ट माझ्याकडून घडूच शकत नाही. म्हणून तो म्हणतो ही गोष्टच राहू दे. देवाला तो सांगतो हे असो, हे मात असो, ही गोष्टच राहू दे. कोणती गोष्ट? या कौरवांना आम्ही मारावं आणि मग यांना मारून आम्ही काय करावेत? हे भोग भोगावेत. ही गोष्ट राहू दे. कारण ही गोष्ट कशी आहे? अघडती, ही माझ्याकडून घडणंच शक्य नाही अर्जुन म्हणे. म्हणून कौरव हे वधी जाती, मग आम्ही भोग भोगी जाती, हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. देवानं या पांडवांना
कौरवांशी जे युद्ध करायचं सांगितलंय किंवा त्या युद्धाला जो पाठिंबा दिलेला आहे तो यासाठी दिलेला नाही की त्यांना मारावं, ते राज्य प्राप्त करावं, भोग भोगावेत. देवाचं त्या युद्ध करण्याला जे बळ देणं आहे त्याचा मागचा उद्देश वेगळा आहे. या दुष्टांचा संहार करायचा. लक्षात आलं का? हा उद्देश आहे देवाचा. हा युद्ध टाळण्याकरिता जी कारणं सांगतोय ना, ती कारणं अशी सांगतोय की त्याला वाटतंय देवाचं म्हणणं असं आहे की यांना मार, यांचं राज्य प्राप्त कर आणि हे भोग तू भोग. देवाला तसं सांगायचंच नाहीये. आता थोडा विस्तार होईल किंचितसा. ज्यावेळेस या पांडवांचं राज्य हडपलं कौरवांनी, त्यांना त्या द्यूतामध्ये छळानं फसवून कपट करून वनवासाला पाठवलं, त्यावेळेस दुर्योधनानं जे राज्य केलेलं आहे त्याच्या राज्य कारभाराचं जे वर्णन येतं, अतिशय चांगल्या रीतीनं त्याने राज्यकारभार केलेला आहे. आताच्या लोकांची जी परिभाषा आहे ना चांगल्या राज्यकारभाराची, त्यानं उत्तम रीतीनं केलेलं आहे. आताच्या लोकांची काय परिभाषा आहे, मग तुमचे रस्ते, लाईट, पाणी, आणखी काय काय असेल ते सुविधा, सुखसुविधा, सगळं चांगलं त्याने राज्य चालवलेलं आहे. त्या महाभारतावर आधारित काही काव्य आहेत, त्या कवींनी, त्या साहित्यिकाने अतिशय सुंदर असं काय केलेलं आहे, वर्णन केलंय त्याच्या राज्यकारभाराचं. एखाद्या गरीबाच्या मुलीच्या विवाह प्रसंगी तो गरीब माणूस अडचणीत असेल तर तिथं सुद्धा तो दुर्योधन काय करत होता, मदत करत होता. मग एवढं त्याने जर राज्य चांगलं चालवलेलं असेल तर मग त्याला मारण्याची काय गरज? पांडवांनी राज्य चालव किंवा कौरवांनी चालव, जनता सुखी असली पाहिजे की नाही. तर त्याचं कारण सांगितलेलं आहे ज्ञानी लोकांनी, त्या अभ्यासक लोकांनी, की जरी भौतिक दृष्टीनं ते राज्य चांगल्या रीतीनं चालत होतं तरी देखील लोक देवाला विसरून चाललेले होते. लक्षात आलं? त्या दुर्योधनाला देव मानू लागलेले होते. लक्षात आलं का? असं जर बराच काळ जर चाललं असतं तर सगळे लोक नास्तिक होऊन गेले असते. देवाची आवश्यकताच नाही अशी लोकांची समजूत झाली असती. लक्षात आलं का? म्हणून हे युद्ध करून त्या कौरवांचा नाश करावा लागलेला आहे, असं मोठ्या मोठ्या लोकांनी त्याचं निरीक्षण किंवा त्याचं परीक्षण काय असेल ते त्यांनी ते आपल्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही पहा ना, जे नास्तिक देश आहेत, देवाचं अस्तित्वच मानत नाहीत, त्या देशामधला राज्यकारभार सुव्यवस्थितपणे आपल्याला चाललेला आढळून येतो. लक्षात आलं? म्हणून आपले लोक त्या देशाप्रती फार आकर्षित होत असतात. बघा, तिथले रस्ते पहा, लक्षात आलं का? तिथली वाहतूक व्यवस्था पहा, तिथली बांधकामं पहा, आरोग्य व्यवस्था पहा, असं म्हणत असतात. पण ते लोक भगवंताचं अस्तित्वच काय करत नाहीत, मान्य करत नाहीत. म्हणून बाह्य दृष्टीनं कितीही संपन्नता दिसत असली तरी देखील आंतरिक शांती मात्र त्या लोकांमध्ये नसते. त्यांना शेवटी भारतातच यावं लागतं अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी. लक्षात आलं? जर सगळं त्यांच्याकडे आहे तर मग कशाला ते अध्यात्माकडे वळतात? तर याचा अर्थच असा आहे की ती भौतिकता आपल्याला सुखशांती देऊ शकत नाही. त्या दुर्योधनाशी युद्ध करून, त्या कौरवांशी युद्ध करून त्यांना मारलं पाहिजे हे जे भगवंताला वाटतंय ना, ते यासाठी की हे जे दुष्ट आहेत, दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, यांचा काय करायचं आहे, नायनाट करायचं आहे. पण अर्जुन असं मानतोय की देवाला असं वाटत असेल की यांना मारावं, त्यांचं राज्य घ्यावं आणि मग सुख काय करावेत, उपभोगावेत. तर तो म्हणतो हे माझ्याकडून काय घडणार नाही, म्हणून कौरव हे वधी जती आणि मग आम्ही भोगी जती, हे असो मात अघडती. अर्जुन म्हणे देवाचा जो उद्देश आहे याला युद्ध करायला लावण्याचा, तोच अर्जुनानं मुळी समजून घेतलेला नाही, किंवा मोहांध झाल्यामुळं, त्या स्वजनांविषयी त्याला अतिस्नेह मोह निर्माण झालेला असल्यामुळं त्याला ही गोष्ट दिसत नाही आहे. म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोगी जती, हे असो मात अघडती. अर्जुन म्हणे म्हणून या कौरवांना मारावं, मग आम्ही भोगावेत, ही गोष्टच राहू दे.
कारण माझ्याकडून हे घडणंच शक्य नाही असं अर्जुन म्हणतो आहे. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषम मित्रद्रोहे च पातकम. तो म्हणतो आहे यद्यपि लोभोपहत चेतसः एते कुलक्षय कृतं दोषम च मित्रद्रोहे पातकम न पश्यन्ति. यद्यपि जरी लोभोपहत चेतसः लोभामुळं अपहत चेतसः विवेकहीन चित्त ज्यांचं झालेलं आहे त्या या कौरवांना कुलक्षय कृतम दोषम कुलक्षयामुळे होणारे दोष आणि मित्रद्रोहे पातकम आणि मित्रद्रोहापासून घडणाऱ्या पातकाला हे जाणत नाहीत बघत नाहीत यांना हे दिसत नाही. तरी आम्ही जी शहाणी आहोत आम्ही सुद्धा असंच का करावं. पुढचा श्लोक आहे कथन्न ज्ञेयमस्माभि पापादस्मान निवर्तितुम कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन. तो म्हणतो हे जनार्दन कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिः अस्माभिः अस्मात् पापात निवर्तितुम कथम न ज्ञेयम. हे जनार्दना कुलक्षयामुळे उद्भवणारे जे दोष आहेत ते चांगल्या प्रकारे जाणणारे जे आम्ही या पापापासून निवृत्त होण्यास का का या पापापासून आम्ही निवृत्त का होऊ नये किंवा ह्या पापापासून निवृत्त होण्याविषयी का बरं आम्ही समजू नये. हे दोन श्लोक एकत्र युग्म आहे इथं जरा भिन्न दिलेले आहेत. देवाला तो म्हणतो जरी राज्य लोभानं यांचं चित्त विवेक शून्य झालेलं आहे असे हे कौरव लोक कुलक्षयामुळे होणारे जे दोष आणि मित्रद्रोहापासून होणारं जे पातक त्याला जाणत नाहीत. कोण जाणत नाहीत. हे कौरव लोक. हे पाप होईल मित्राशी द्रोह केल्यानंतर पाप होईल कुळाचा क्षय केल्यानंतर मोठा दोष लागेल हे यांना कळत नाही. का लोभोपहत चेतसः राज्य लोभानं यांचं चित्त उपहत झालेलं आहे मारल्या गेलेलं आहे विवेकहीन हे झालेले आहेत. कारण लोभामुळे काय होत असतो विवेक मारल्या जातो. खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय आपले कोण परके कोण हा जो विवेक आहे ना हा विवेक राहत नाही. कुणाला लोभी माणसाला. अनेक जे विकार आहेत त्यातील लोभ जो विकार आहे त्या लोभामुळं मनुष्य काय होऊन जातो अंध होऊन जातो आणि खरं काय खोटं काय हे त्याला कळत नाही. पाप कशाने होईल पुण्य कशाने होईल हेही त्याला कळत नाही. लोभी माणूस आपलं स्वार्थसिद्धी व्हावी म्हणून कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. हे जे कौरव आहेत ना तो देवाला सांगतोय अर्जुन देवाला समजावून सांगतोय मी हा जो विचार करतोय की यांना मारल्यानंतर पाप होईल. मग देव म्हणेल ना कदाचित तूच असा विचार करतोयस. दुर्योधन तर असं काही बोलताना दिसत नाही की या पांडवांना मारल्यानं पाप होईल हे आमच्या कुळातीलच आहे कुलक्षयाचा दोष आम्हाला लागेल. हे का बरं बोलत नाहीत तूच एकटा का बोलतोस असं अर्जुनाला वाटलं. ना अर्जुन सांगतोय हे यासाठी बोलत नाहीत की हे कोण आहेत हे विवेकहीन आहेत. का विवेकहीन झालेले आहेत. यांच्या मनामध्ये राज्याविषयी काय आहे लोभ आहे. माझ्या मनामध्ये मात्र या राज्याप्रती काय नाही आहे लोभ नाही आहे. आणि राज्य लोभानं यांचं चित्त उपहत झालेलं आहे चित्त मारल्या गेलेलं आहे विवेक शून्य झालेले हे लोक आहेत. त्यामुळं हे कौरव लोक कुलक्षयानं होणारा जो दोष आणि मित्रद्रोह केल्यानं होणारं पातक या पातकाला हे बघत नाहीत. पण त्यांनी त्या पातकाला बघितलं नाही जाणलं नाही म्हणून आम्ही तसंच करावं का. आम्ही कोण आहोत शहाणे आहोत. लक्षात आलं. कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान निवर्तितुम कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन. हे जनार्दना कुलक्षयापासून होणारा दोष आम्हाला दिसत असूनही आम्ही या पापापासून निवृत्त होण्याविषयी का बरं समजू नये. लक्षात आलं का. ते वेडे आहेत ते तसं करतात म्हणून मग आम्ही शहाणे असलेल्यांनीही तसंच करावं का असं तू देवाला विचारतोय. हे अभिमान मध्ये भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. जरी
जरी हे कौरव अभिमानामध्ये भुलले, राजसत्तेच्या अभिमानाच्या मदानं हे वेडे झालेले आहेत आणि युद्धाला आलेले आहेत. जरी ते आलेले असले तरी पण आम्हाला आमचे हित पाहावे लागेल ना. त्यांना कळत नाही आहे खरं हित कशात असतं, पण आम्हाला तर मात्र कळतंय ना. आम्ही तर मात्र आमचं हित पाहिलं पाहिजे की नाही. हे राजसत्तेच्या अभिमानाच्या मदानं काय झालेले आहेत, वेडे झालेले आहेत. या अभिमानाच्या मस्तीनं हे धुंद झालेले आहेत आणि लढण्याकरिता इथं येऊन उभे राहिलेले आहेत, प्रवृत्त झालेले आहेत. पण आम्हाला मात्र तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. आम्ही मात्र हित आपलं कशात आहे, कल्याण कशात आहे, युद्ध करण्यात आहे की युद्ध न करण्यात आहे, हे पाहिलं पाहिजे की नाही. पाहिलं पाहिजे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. तो देवालाच प्रश्न विचारतोय. हे ऐसे कैसे करावे, हे असं कसं आम्ही करावं, भलतंच कसं करावं. जे आपुले आपण मारावे, आपण आपुले मारा, आपलेच बंधू त्यांना आपणच मारावं, हे भलतंच आम्ही कसं करावं. जाणताची सेवावे काळकूट. जाणत असूनही, प्रत्यक्ष कळत असताना देखील काळकूट विषाचं सेवन करावं काय. हे काळकूट विष आहे, हे मारक आहे, जीविताची हानी करत आहे. हे सगळं जाणत असूनही मुद्दाम म्हणून त्याचं सेवन आम्ही करावं का. हे ऐसे कैसे करावे, हे जे आपुले आपण मारावे. यांना कळत नाही आम्ही त्यांचे आहोत, हे त्यांना कळत नाही. ते आम्हाला मारायला प्रवृत्त झाले, पण आम्हाला मात्र कळतंय ना हे आमचेच आहेत. मग आपल्याच लोकांना आपणच कसं काय मारायचं. हे कळत नसतं तर गोष्ट वेगळी होती, पण कळत असूनही पुन्हा त्यांना मारणं हे कसं आहे. जाणताची सेवावे काळकूट. हे काळकूट विष आहे, हे मारक आहे, जीविताचा नाश करणार आहे. हे कळत असूनही त्याचं सेवन करणं हे जसं वेडपटपणाचं होईल तसं आम्ही जाणतो की हे कौरव आमचेच आहेत, आम्ही एकाच कुळातील आहोत, एकाच गोत्रातील आहोत. हे कळत असूनही आम्ही ऐसे कैसे करावे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. देवाला उदाहरण देऊन सांगतो तो. हे एक उदाहरण सांगितलं, जाणताची सेवावे काळकूट. हा जी मार्गी चालता पुढा सिंह झाला उचिता, तो तो चुकविता लाभू आथी. हाजी अहो महाराज देवाला म्हणतो तो. मार्गी चालता, मार्गाने चालत असताना, पुढा सिंह अवचिता झाला, पुढे सिंह एकदमच काय झाला, आला, आडवा आला. आपण रस्त्याने जात होतो, जंगलातील रस्त्याने म्हणा, रस्त्याने जात होतो आणि एकदमच अचानकच सिंह आपल्या समोर आला. पण त्या सिंहानं आपल्याला पाहिलं नाही, आपण त्याला पाहिले नाही. शेतातून रस्ता असेल, ह्या शेतातून ऊस वगैरे काही असला, घनदाट झाडी असली, त्या झाडीतून त्याला पलीकडच्या झाडीत जायचं असेल आणि तो रस्ता ओलांडत असेल, आपण रस्त्यानं जात असू, आपण त्याला पाहिलं. बरं फार दूरवर होता त्यावेळेस पाहिलं असंही नाही. अवचिता पुढा सिंह झाला अवचिता, चांगला किलोमीटर भरवून पाहिला असं नाही. अवचित चाललो होतो आपण आपलं रस्त्यानं आणि एकदमच तो सिंह आपल्याला दिसला. त्याला मात्र आपण दिसलो नाही. त्याला दिसलो असतो तर मग काही ओवीची गरजच नव्हती. लक्षात आलं का. आपण त्याला पाहिलं. तो तव चुकविता लाभवाती, तर त्याला चुकून जाण्यातच लाभ आहे की नाही. आता थोड्याशा अंतरावर तो आहे, तो बिचारा आपला चाललाय, आपण त्याला पाहिलंय, तो एकदमच आडवा आलेला आहे. आपण काय केलं पाहिजे, लगेच आपण आपला मार्ग बदलला पाहिजे का थांबायचं त्याला जाईपर्यंत. जाऊ द्या, आणि तेवढ्यातच त्याने पाहिलं. मग लक्षात आलं का. तो तव चुकविता लाभू आथी. देवाला समजावून सांगतोय हे उदाहरण. हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभू आथी. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. असता प्रकाशू सांडावा, असलेला काय करावा, प्रकाश टाकून द्यावा, मग अंधकूप आश्रावा. मग एखाद्या अंधाऱ्या कूप म्हणजे विहिरीत शिरून तिथं जाऊन राहावं. असलेला सूर्यप्रकाश किंवा प्रकाश टाकून द्यावा आणि अंधाऱ्या विहिरीत तिथं जाऊन राहावं. तरी तेथ कवणो देवा लाभू सांगे, तर त्यात कोणता लाभ आहे देवा तूच सांग. त्याच्यात काही लाभ आहे का. चांगला असलेला सूर्यप्रकाश त्याचा काय केला, त्याग केला आणि एखादा
एखादी विहीर, अंधकूप, अंधारी चांगली विहीर, आणि त्या विहिरीत जाऊन शिरून तिथं राहिला, त्याच्यात काही लाभ आहे का देवा तूच सांग. मग देवाला समजावून सांगतोय तू का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे व संडोणी तरी क्षणा एका कवळोनी जाळू शके. आणखी एक उदाहरण देतो का किंवा समोर अग्नी देखोनी, समोर अग्नी पाहिला आणि त्या अग्नीला पाहून जरी न वचिजे व संडोणी, त्याला बाजूला सारून आपण जर पुढे गेलो नाही तरी क्षणा एका कवळोनी जाळू शके, एका क्षणात तो आपल्याला वेढतो आणि काय करतो, जाळू शकतो. जर काय केलं नाही तर त्या अग्नीला टाळून आपण पुढे गेलो नाही तर, एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे तिथून आपण चाललेलो आहोत तर आपण काय केलं पाहिजे, त्या आगीला टाळून पटकन पुढं गेलं पाहिजे. जर गेलो नाही तर क्षणाचा भरोसा नाही, एका क्षणामध्ये काहीतरी विस्फोट होईल, त्याच्यातच काही जर स्फोटक द्रव्य जर असतील तिथं तर त्याचा स्फोट होऊन एका क्षणात आपल्याला कवळून तो काय करू शकतो, जाळू शकतो. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. त्याप्रमाणे हे दोष कशा आहेत, मूर्तिमंत दोष आहेत. कोणते, कुळक्षयापासून होणारे, या कुळाचा घात केल्यानं, या गोत्रज आमचे जे आहेत यांचा वध केल्यानं जे होणारे दोष आहेत ते मूर्तिमंत दोष. अंगी वाजो असती पाहत, अंगी वाजो पाहत असती, अंगावर आघात करू पाहत आहेत. उभेच आहेत ते मूर्तिमंत दोष आणि ते अंगावर येऊ पाहत आहेत दोष. तर मग त्या हे कळत असू नये, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे, हे कळत असतानाही हे कुळक्षय करण्याकडं म्हणजे युद्ध करण्याकडं आम्ही प्रवृत्त कसं व्हावं, ही उदाहरणं सगळी सांगून मग देवाला म्हणतो अगदी त्याचप्रमाणे, ह्या उदाहरणांप्रमाणे. कोणत्या उदाहरणाप्रमाणे, जाणताची सेवावे काळकूट, हे काळकूट आहे, हे कळत असूनही त्याचं सेवन करणं. किंवा मार्गाने आपण जात असताना अवचित सिंह आपल्याला आडवा आला तर त्याला चुकवणं, ह्याच्यातच काय आहे, लाभ आहे. किंवा असता प्रकाश सांडा असलेला प्रकाश सांडून टाकून देऊन अंधाऱ्या त्या विहिरीत जाऊन राहिल्याने काय लाभ होणार आहे. किंवा समोर अग्नी आपण पाहिला तर त्याला टाळून पुढं जायचं तर तिथं थांबलो तर एका क्षणात आपल्याला तो काय करू शकतो, जाळू शकतो. अगदी त्याचप्रमाणे हे कुळक्षयापासून होणारे मूर्तिमंत दोष अंगावर येऊ पाहत आहेत, अंगी वाजो असती पाहत, अंगावर आघात करू पाहत आहेत. आणि हे जाणताही, हे कळत असतानाही येथ केवी प्रवर्तावे, या कुळक्षय करण्याकडे आम्ही कसं प्रवृत्त व्हावं. ऐसे पार्थुतीये अवसरी म्हणे देवावधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तू. देवा या पापाची जी महती आहे ना ती आणखी तुला सांगणार आहे म्हटले. हे काय एका प्रवचनात संपलेलं नाही आणखी एखादं प्रवचन करावं लागेल. देवा ते तुला सांगतो. ऐसे पार्थुती अवसरी. त्यावेळी अर्जुन असं देवाला म्हणाला, म्हणे देवा अवधारी, देवा अवधारी, देवा इकडे लक्ष द्या, या कल्मशाची थोरी तुझं सांगेन, या पापाचं महत्व मी तुम्हाला सांगतो. काय कसं कसं पाप होणार आहे कुळाचा क्षय केल्याने. मग कुळक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना हा धर्मे नष्टे कुलम कृत्स्न मधर्मो विभवत्युत अधर्मा विभावात कृष्ण. हे पुढचे सगळे श्लोक. संकरो नरकायैव दोषैरेते कुलज्ञानाम वर्ण संकर कारकई, ही सगळी त्या कल्मशाची थोरी तो अर्जुन देवाला काय करतोय, सांगतोय. देवाला म्हणतो लक्ष द्या जरा. कुळक्षय केल्याने काय काय पाप लागतं तुम्हाला ठाऊक नसेल, मी सांगतो म्हणे. लक्षात आलं का. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञे तोषावे तोषुनी पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वा ही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की